ॲडव्होकेट चैतन्य भंडारी व माजी आमदार शरद पाटील यांचा थोपवला ऑनलाईन विमा फसवणुकीचा प्रयत्न। धुळे ग्रामीणचे माजी आमदार श्री शरद पाटील यांच्या सोबत अलीकडे सायबर फसवणुकीचा एक गंभीर प्रयत्न करण्यात आला। एका अनोळखी व्यक्तीने फोन करून स्वतःला न्यू इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि शरद पाटील यांच्या नावाने सन 2014 साली विमा पॉलिसी घेतली असल्याचा खोटा दावा केला। पुढे त्या व्यक्तीने केवायसी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रीमियम भरावा लागेल असा दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु शरद पाटील यांनी तो फोन संशयास्पद असल्याचे ओळखले आणि तात्काळ सायबर कायदा तज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधला असता ॲडव्होकेट भंडारी यांनी तत्पर कारवाई करण्याचे ठरवले। तसेच शरद पाटील यांच्या विनंतीनुसार ॲडव्होकेट भंडारी यांनी त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधून संवाद साधला आणि तपास केला। तेव्हा त्या संशयास्पद मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीने सन 2014 ची बनावट विमा पॉलिसी असल्याचा खोटा दावा केला। केवायसी अपडेट करा अशी सक्ती केली। क्लेम मिळणार नाही अशी धमकी देऊन शरद पाटील यांची बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। सदरील तपास दरम्यान ॲडव्होकेट भंडारी यांच्या असे निदर्शनास आले की ही एक संघटित आणि मोठ्या प्रमाणावर घालणारी राष्ट्रीय इन्शुरन्स फ्रॉड स्कीम आहे, ज्यात बनावट पॉलिसी दाखवून संबंधित अज्ञात टोळीकडून गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो। ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी फसवणूक करणाऱ्या ठोस प्रश्न विचारल्यावर तो गोंधळला आणि फोन कट केला। त्यामुळे माजी आमदार शरद पाटील यांच्या सोबत होणारा मोठा आर्थिक घोटाळा टळला व सत्य वेळेतच उघड झाले। तरी सदर बाबीनंतर ॲडव्होकेट भंडारी यांनी नागरिकांना असे आवाहन केले आहे की जर कोणाला असे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित केवायसी अपडेट घेऊन कॉल येत असतील तर त्याच्या सर्वप्रथम पूर्णपणे पडताळणी करावी व त्यानंतर सदर बाबीवर विश्वास ठेवावे। जर आपल्या सोबत असे फ्रॉड कॉल होत असतील तर 1930 व 1985 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ तक्रार नोंद करावी, कारण सतर्कता आणि पडताळणीमुळे लाखोंची फसवणूक टळू शकते, असे ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी आवाहन केले आहे। भंडारी मी आल्या ऑफिसला माजी आमदार शरद पाटील सर ऑफिसला होते आणि त्यांच्या सोबत सायबर फ्रॉड होता ते कसे वाचले बघूया। शाम्पू लैब्स हो गए सर। हाँ सर, कल दोपहर तक 3 बजे के पहले हो जाएगा सब क्लियर। हाँ, मैं अभी सीए साहब के ऑफिस में ही हूँ। सीए साहब को दो ऑफिस में बात करने को। एक मिनट सर, हमसे गुप्ता साहब है मोबाइल। हेलो, हाँ गुप्ता सर, मैं इनका सीए बात कर रहा हूँ। हाँ, यानी किस रिगार्डिंग आपको ये चाहिए था, वो मुझे बताया उन्होंने, मुझे समझा नहीं। मैं एक बार आपसे बात करता हूँ। ओके, 2013 का पॉलिसी था इनका। ओके, ये कंटिन्यू का प्रोसेस करना चाहते हैं। पॉलिसी कंटिन्यू नहीं हो पाएगी, जो प्लान था इतना लॉन्ग लाइफ ग्रांटेड इनकम प्लान, जो 12 की प्लान था, 12 का रिजल्ट पे करना है। ओके सर, 1 महीने की पेमेंट हुआ था, उसके बाद पेमेंट नहीं हुआ था। हाँ, इस घर में कॉल किया मैं भी इसे कंटिन्यू करना चाहता हूँ मैं। ओके, बता दीजिए करा दीजिए, जिसका जो पेमेंट पेंडिंग हो, 11 तक पेंडिंग है। ठीक है सर, मैं कराने लगा तो जैसे रहा उनको आगे का प्रोसेस करने लगा तो आपके पॉलिसी के रिगार्डिंग। ठीक आहे, याच्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत, जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी 2013 मध्ये 14 मध्ये पॉलिसी काढली होती आणि 2025 मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती, रिन्युएट करून घ्या, जे तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या बोलण्याला लावतात। ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी, अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही। त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी, हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत
बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल 2010 मध्ये, 13 मध्ये, 15 मध्ये, केव्हाही, बट तुम्ही खात्री करून घ्या खरं मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही. ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा. कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड्सला बळी पडू नका. आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल 1930 1945